नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश बोलत असताना टू बी एबल टू चा वापर आणि टू बी अनेबल टू चा वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला एक वाक्य आहे, मी कार चालवू शकतो, ते आहे आय कॅन ड्राइव्ह अ कार। आणि मी कार नाही चालवू शकत, तर त्याचा अर्थ होतो आय कांट ड्राइव्ह अ कार। कांटला तुम्ही कॅन नॉट पण म्हणू शकता, आय कॅन नॉट ड्राइव्ह अ कार। तर याच्यामध्ये कॅन काय दाखवतो, शक्यता दाखवतो की काय आपण करू शकतो। कॅन म्हणजे शकणे, तर याच्यामध्ये आपल्याला कॅनच्या ऐवजी आपल्याला अनेबल एबल टू वापरायचं आहे। सो आय एम एबल टू ड्राइव्ह अ कार, आणि या ठिकाणी अनेबल वापरायचं आहे। कॅन नॉट आहे, कांट आहे, म्हणून आय एम अनएबल टू ड्राइव्ह अ कार। आपण काय केलं, इथं कॅनच्या जागी एबल टू वापरलाय, परंतु या ठिकाणी एम आलेला आहे। त्याच्यानंतर इथं सुद्धा आपण कॅन नॉटच्या जागी अनेबल वापरलाय आणि इथं सुद्धा एम आलेला आहे। तर या ठिकाणी कॅन प्लस नॉट आहे। कॅन नॉटला आपण शॉर्ट मध्ये कांट म्हणतो, तर नॉट साठी या ठिकाणी आपण अन घेतलेला आहे, अनएबल। अनचा अर्थ होतो नाही, नकारात्मक दाखवतोय अनेबल। एबल म्हणजे शक्य असणे, एखाद्या गोष्ट करण्यासाठी आपण सक्षम असणे, त्याला आपण एबल म्हणतो। आणि अनेबल म्हणजे आपण ते नाही करू शकत। सेम या ठिकाणी कॅनच्या ऐवजी एबल आणि कांटच्या ऐवजी अनेबल वापरायचं आहे। परंतु आपण या ठिकाणी पाहिलंय की टू बी, तर टू बी चा अर्थ होतो एम, इज आणि आर। हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहेत, त्याच्यामध्ये आपण एम, इज किंवा आर कर्त्यानंतर घेणार आहेत। जसं की आय नंतर एम येतो, वी नंतर आर येतो, वी आर, यू आर, दे आर येतो, ही इज, शी इज, नाही का, राम इज, अशा पद्धतीने इज येतो आणि आर येत असतो। तर आपल्याला टू बी हे घ्यायचं आहे एबलच्या आधी आणि अनेबलच्या आधी सुद्धा। तर चला, पहिलं वाक्य तुम्हाला समजलं असेल, तो काम शोधू शकतो, ही कॅन फाइंड अ जॉब। तर आता या ठिकाणी ही च्या नंतर आपण काय घेणार, टू बी। जसं इथं आयच्या नंतर एम घेतलं, तर सो ही इज, कॅनच्या ऐवजी आपण एबल घेणार, ही इज एबल। आणि हे जसंच्या तसं, ही इज एबल टू फाइंड, एबल टू, ही इज एबल टू फाइंड अ जॉब। तेच वाक्य इथं नकारार्थी आहे, कारण आपल्याला तिथं अनेबल वापरायचंय। जिथं कांट आहे तिथं अनेबल, परंतु आधी टू बी वापरणार आपण। ही कांट फाइंड अ जॉब, हेच वाक्य आपण अनेबल टाकून वापरायचंय आपल्याला। सो ही इज अनेबल टू फाइंड अ जॉब। पुढचं वाक्य, तू इंग्रजी बोलू शकतो, यू कॅन स्पीक इंग्लिश। सो यू च्या नंतर टू बी येतं आर, सो यू आर एबल टू, यू आर एबल टू स्पीक इंग्लिश, यू आर एबल टू स्पीक इंग्लिश। कॅन आपण या ठिकाणी ड्रॉप केलेलं आहे, त्याच्याऐवजी आपण एबल टू चा वापर केलाय। इथं कांटच्या ऐवजी अनेबल टू चा वापर करायचा आहे। यू कांट स्पीक इंग्लिश, यू आर अनेबल टू स्पीक इंग्लिश, यू आर अनेबल टू स्पीक इंग्लिश। पुढचं वाक्य, माझे मित्र येऊ शकतात, माय फ्रेंड्स। आता या ठिकाणी माय फ्रेंड्स अनेक आहे, म्हणून आपण आर घेणार इथं। माय फ्रेंड्स आर एबल टू कम, कॅनच्या ऐवजी एबल। माझे मित्र नाही येऊ शकत, माय फ्रेंड्स आर अनेबल टू कम, माय फ्रेंड्स आर अनेबल टू कम। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सुरुवातीला कॅनचं वाक्य घेतलेलं होतं,
हे कशासाठी घेतलं, डायरेक्ट पण आपण बोलू शकतो की आय एम एबल टू रन, मी धावू शकतो. आय एम एबल टू स्पीक, मी बोलू शकतो. आय एम एबल टू राईट, मी लिहू शकतो. आय एम एबल टू रीड, मी वाचू शकतो. तर या ठिकाणी एबल टूच्या ऐवजी आपण एक तर कॅन वापरू शकतो, एक तर एबल टू, दोन पर्याय आहेत. कॅनच्या ऐवजी आपण या ठिकाणी वापरलेला आहे एबल टू, पण त्याच्या आधी आपल्याला टू बीचं रूप घ्यायचं आहे. आणि अनेबल टू, कॅन नॉट असेल वाक्यामध्ये, नकारार्थी असेल वाक्य, कॅन नॉट असेल तर आपल्याला अनेबल. सोपं आहे, फक्त जो नॉट आहे, कॅन नॉट मधला जो नॉट आहे त्याचं रूप फक्त अन मध्ये बदलतं. नॉट पण नकारार्थी शब्द आहे आणि अन पण नकारार्थी शब्द आहे. तर अशा पद्धतीने आपण एबल टूचा वापर कॅनच्या ऐवजी करायचा आहे आणि अनेबल टूचा वापर आपल्याला कांटच्या ऐवजी करायचा आहे. तर आपण चला बघूया अजून काही उदाहरणं आणि समजून घेऊया. तर मित्रांनो, पुढचं वाक्य आहे आपलं, मी पैसे उसने घेऊ शकतो. आता पैसे उसने घेण्यासाठी आपण बॉरो मनी असं म्हणायचंय. मी साठी घेणार आहे आपण आय एम एबल टू बॉरो मनी. आय एम एबल टू बॉरो मनी. आता तुम्ही याचं मला नकारार्थी सांगायचंय. मी पैसे उसने नाही घेऊ शकत. तुम्ही मनातल्या मनात ते नकारार्थी वाक्य म्हणायचंय. फक्त एबलच्या ऐवजी तुम्हाला अनेबल म्हणायचंय. वाक्याचा निगेटिव्ह अर्थ होऊन जाईल. आय एम एबल टू बॉरो मनी, आय एम अनेबल टू बॉरो मनी. झालं तुमचं नकारार्थी वाक्य. पुढचं वाक्य, मी तुझ्यासोबत येऊ शकतो. या ठिकाणी आपण काय करूया, आय एम एबल टू ही रचना करून घेऊया. रोहित आहे या ठिकाणी, तर रोहित इज एबल टू करून घेऊया. वाक्याचा अर्थ काही का असे ना, सुरुवात तर अशीच होणार आहे. आपण आहे म्हणून वी आर एबल टू आहे इथं, वी आर एबल टू. तो आहे म्हणजे ही इज एबल टू येणार. अर्थातच आपण प्रेझेंट टेन्सचं वाक्य घेतोय म्हणून एम इज आरचाच आपण विचार करणार आहोत. ठीक आहे, बघा या ठिकाणी आयच्या नंतर आय एम एबल टू, वी यू देच्या असेल तर वी आर एबल टू, यू आर एबल टू, दे आर एबल टू. ही असेल तर ही इज एबल टू, शी इज एबल टू, इट इज एबल टू, राम इज एबल टू. आणि नकारार्थी असेल तर ही इज अनेबल टू, शी इज अनेबल टू, इट इज अनेबल टू, राम इज अनेबल टू. तसंच निगेटिव्ह मध्ये आय एम अनेबल टू, वी आर अनेबल टू, यू आर अनेबल टू, दे आर अनेबल टू. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगितलं की आय एम एबल टू इथं सेम राहणार आहे, रचना सेम राहणार आहे. त्याच्यानंतर जे आहे टूच्या नंतर जे काही व्हर्ब आहे ते आपण कोणतं येते बघूया. मी तुझ्यासोबत येऊ शकतो. सो आय एम एबल टू कम विथ यू. ठीक आहे, रोहित पुढचा सामना खेळू शकतो. रोहित इज एबल टू प्ले द नेक्स्ट मॅच. आपण त्याला आमंत्रण देऊ शकतो. वी आर एबल टू इन्व्हाइट हिम. तो मला मोबाईल देऊ शकतो. ही इज एबल टू गिव्ह मी मोबाईल. जर तो मला मोबाईल भेट देऊ शकतो असं म्हणायचंय मला, तर ही इज एबल टू गिव्हच्या ऐवजी ही इज एबल टू गिव्ह होतं या ठिकाणी. ही इज एबल टू गिफ्ट मी मोबाईल. गिव्हच्या ऐवजी गिफ्ट घ्यावं लागेल, भेट देऊ शकतो असं जर म्हणायचं असेल तर. तर बघा मित्रांनो, आपल्याला एबल टूचा वापर करायचा आहे हे आपण आज बघितलं. आणि अनेबल टूचा वापर तेच वाक्य पण नकारार्थी. वाक्याचा अर्थ बदलणार. म्हणजे या ठिकाणी रोहित पुढचा सामना नाही खेळू शकतो किंवा नाही खेळू शकत. सो रोहित इज अनेबल टू प्ले द नेक्स्ट मॅच. तर या ठिकाणी आपण त्याला आमंत्रण नाही देऊ शकतो म्हणजेच नाही देऊ शकत. सो वी आर अनेबल टू इन्व्हाइट हिम. आपण त्याला नाही बोलू शकत. वी आर अनेबल टू कॉल हिम. तर अशा पद्धतीने
या ठिकाणी आपण आजच्या भागामध्ये समजून घेतलेला आहे की एबल टू आणि अनेबल टूचा वापर या ठिकाणी कसा करायचा आहे। तर मी तुम्हाला एक वाक्य या ठिकाणी देतोय की तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब करू शकता। तर तुम्हाला यू आर एबल टू करायचंय आणि पुढचं वाक्य तुम्ही मला कमेंट मधून सांगायचंय मित्रांनो। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।